बोलत होते की स्कूलमध्ये तर जे सब्जेक्ट्स असतात ते आउट ऑफ द सब्जेक्ट आम्ही पण बोलत होतो की स्कूलमध्ये रेग्युलर जातात तेच असं जातं की ते रेग्युलर बेसिस आउट ऑफ द बॉक्स रिअल लाईफमध्ये काय असतं कसं बोलायचं कसं गेम्स गोल्स हे आतापासून मी ज्यांचा तेव्हा बघितला करेक्ट म्हणजे हे टॉपिक्स घेतात म्हणजे हे चांगले टॉपिक्स आहेत बिकॉज आत्ताच त्यांना समजणार की ते जाऊन ते उद्या ऍटलीस्ट इम्प्लिमेंट तर करतात आमच्या लाईफमध्ये आपण सांगणार नव्हतं की काय करायचं एक्झॅक्टली ओके बिकॉज आमच्या पॅरेंट्सला माहित नव्हतं आता आपल्याला समजतं की आपल्याला गोल सेट करायचे टार्गेट अचीव्ह करायचे 3 इयर्स गोल लॉंग टर्म शॉर्ट टर्म ऍटलीस्ट त्यांना बेसिक काही माहिती पडेल मग त्या हिशोबाने म्हटलं चला पाठवूया याला मग तो इकडे जॉईन झाल्यानंतर आम्हाला त्यामध्ये बरेच काही चेंजेस दिसायला लागले 2-3 दिवसानंतर तो आमच्याशी बोलायला लागला तो असं काय म्हणलं की तो एक्साइटेड आपण जायचे ना मला मग मी बोललो की याचा आता त्याला विचारलं ना काय शिकतोय काय शिकवतोय मी कधी विचारलं नाही फक्त त्यांना एक विचारतो अरे हा अजून एक 1 वीक एक्सटेंड होतोय सासू का तुम्ही जाणं रेडी आहे मी मध्ये बाबा हा एन्जॉय करतोय त्याला समजतं की काय आहे त्याला एक्झॅक्टली तो मग त्यानंतर आम्ही खुश बाबा हा म्हणजे एवढा एक्साइटेड जातोय म्हणजे ऍटलीस्ट काहीतरी बेनिफिट होतोय काय करतोय काय नाही करतोय मी एवढा आम्ही त्या डिटेलमध्येच बसून तो एवढा कधी सांगत नाही पण आता हे बघितलं की तो ज्या आपण जॉईन करायला तो इंटरॅक्ट करतो म्हणजे तू एक्सप्रेस करतो मला त्याला म्हणजे लाईक्स काय लाईक्स काय तर रिअली थँक्यू अप्रिशिएट फॉर युअर माझं एक सजेशन असेल की तुमच्यासाठी लाईक आता यांना तुम्ही गोल्स वगैरे सेट केला ओके रेल्वेनी प्रॉमिस वगैरे घेतलाय आफ्टर 3 months व 6 months नंतर तुम्ही एक सरप्राईज त्यांना बोलून घ्या ओके त्यांचा म्हणजे आमच्याकडनं काहीतरी कमी पडत असेल तुम्ही त्याची विचारून घ्या किंवा अचीव्ह नाही केलं तर का नाही केलं काय चॅलेंज येतं आणि अचीव्ह केलं असेल तर तुम्ही कॉम्प्लिमेंट देऊ शकता 6 months किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही एकदा त्यांना बोलून घ्या तर इट्स व्हेरी गुड तुमचं पण तुम्ही जे शिकवलं त्याचा एक फीडबॅक तर त्यांच्याकडनं तुम्हाला भेटेल थँक्यू सो मच थँक्यू